तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघेंचं स्मरण करत त्यांनी शपथ घेतली। यावेळी त्यांनी राज्यातल्या जनतेचेही आभार मानले। उपमुख्यमंत्री म्हणून नव्या रोलमध्ये आलेल्या एकनाथ शिंदेंचं आधी राज्यपालांनी अभिनंदन केलं, सत्कार केला आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींनीही त्यांचं अभिनंदन केलं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने, आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। धन्यवाद। गजर होतोय आणि फटाक्यांची आतषबाजी देखील होतीये। तर राज्यभरामध्ये आता आनंदोत्सव भाजपचे कार्यकर्ते साजरा करतायत। कुठे ढोलताशांचा गजर तर कुठे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते। माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील। राज्याच्या अनेक भागामध्ये भाजपचे कार्यकर्ते आता हा क्षण साजरा करतायत। काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली होती आणि त्याचा आनंद आता ठिकठिकाणी साजरा केला जातोय। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल